तर पुण्यात मान्सूनपूर्व पावसानं आज हजेरी लावली आहे। संध्याकाळच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसानं पुणेकरांना चिंब केला। अनेक पुणेकरांनी पावसात भिजत घरी जाणं पसंत केलं। अनेक दिवसांपासून असह्य उकाडा होता। संध्याकाळच्या वेळी अचानक गडगडाटासह पाऊस आला। मान्सूनपूर्व हा पाऊस असला तरी देखील भर उन्हात अगदी काहेली होत असताना अचानक आलेल्या पावसाच्या सरी कुणाला आवडणार नाहीत आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना आज हा आनंद घेता आला। मान्सूनपूर्व हा पाऊस होता। या पावसानं फारसं नुकसान झाल्याच्या बातम्या नाही आहेत, मात्र पुणेकरांची संध्याकाळ, पिंपरी चिंचवडकरांची संध्याकाळ या पावसानं अगदी गारेगार केली। तर इकडे महाराष्ट्रामध्ये यंदा सरासरीच्या 102% पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळेंनी व्यक्त केली आहे। स्वतः विकसित केलेल्या एका मॉडेलच्या आधारे कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळेंनी हा अंदाज व्यक्त केला आहे। जून ते सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात विभागवार पावसाचा अंदाजही वर्तवला। त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता त्यांनी बोलून दाखवली। तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। डॉक्टर साबळेंच्या अंदाजानुसार राज्यात नेमकी मान्सूनची टक्केवारी कशी असेल या सगळ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पूर्ण ते मॉडेल मांडलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये यावर्षीच्या मान्सून कालावधीमध्ये 102% सरासरीच्या महाराष्ट्राच्या पावसाच्या सरासरीचा पाऊस होईल असा अंदाज आहे। हा 102%चा जरी अंदाज असला तरी काही भागामध्ये अधिक पावसाचं प्रमाण आहे तर काही भागामध्ये कमी पावसाचं प्रमाण आहे। सरासरी एवढं किंवा सरासरीपेक्षा कमी पावसाचं प्रमाण आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होणं शक्य आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीच्या अधिक राहणार आहे। तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये विशेषतः धुळे, सोलापूर, सांगली आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा, कोल्हापूर देखील पावसाचं प्रमाण थोडं सरासरीपेक्षा कमी राहणार आहे। कोकणामध्ये देखील पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा थोडं कमी असणार आहे। त्यामुळे या बाबींचा विचार पीक व्यवस्थापनात होणं गरजेचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।